बासरी शिकायची. चला शिकूयात. रामकृष्ण हरी मंडळी आणि सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. बासरी शिकण्याच्या अगोदर थोडंसं संगीताबद्दल ज्ञान, ह्या गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे. जर तुम्हाला पेटी शिकायची असेल, गायन शिकायचं असेल, बासरी शिकायची असेल, गिटार शिकायची असेल, तर ह्या काही गोष्टी आहेत ह्या तुम्हाला माहिती पाहिजेत. तर आपल्या भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये 7 शुद्ध स्वर सांगितलेले आहेत, जे की तुम्ही नेहमी गुणगुणता. की जे भारतीय संगीतात जे 7 शुद्ध स्वर आहेत ते आहेत सा, रे, गा, मा, पा, धा, नी. हे 7 येतात आणि मग सा येतो परत. ठीक आहे. याच्यामध्ये हे 7 शुद्ध स्वर आहेत आणि संगीताचे पूर्ण जे स्वर आहेत ते आहेत 12. पहिले आपण 7 स्वर बघितले, सा, रे, गा, मा, पा, धा, नी. आता मी म्हणतोय की संगीताचे पूर्ण 12 स्वर आहेत, जे की मी वरती तुम्हाला इथे देईल. ते सूर कसे आहेत? तर सर्वात पहिले याच्यामध्ये 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या, की या 12 स्वरांमध्ये याच्यामध्ये 2 स्वर हे स्थिर आहेत आणि बाकीचे जे उरलेले स्वर आहेत तर ते हे कोणी विकृत आहे, कोणी कोमल आहे. ठीक आहे. याच्यामध्ये सा आणि पा हे जे स्वर आहेत हे स्थिर आहेत आणि विकृत स्वर आहेत रे, गा, मा, धा, नी. आता हे कसे? सर्वात पहिले सा हा स्थिर स्वर आहे. सा नंतर येतो कोमल रे. बऱ्याचशा ठिकाणी ज्यावेळेस संगीताचे नोटेशन्स येतात त्याच्या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल, खाली आडवी रेष मारल्या जाते. त्या आडव्या रेषचा अर्थ असतो की तो स्वर कोमल आहे. मी वरती इथे तुम्हाला दाखवील. तर सा नंतर येतो कोमल रे, त्याच्यानंतर येतो शुद्ध रे, शुद्ध रे नंतर येतो कोमल ग, ज्याच्या खाली आडवी लाईन येते. त्याच्यानंतर येतं शुद्ध ग, ग नंतर येतो सरळ शुद्ध म. आता ग नंतर कोमल म येत नाही. याच्यानंतर येतंय तुमचा म, शुद्ध म, आणि म नंतर येतो विकृत म. याला आपण मे म्हणून म्हटलं जातं. याच्यावरती येतो तुमचं टिंब, याला म्हणायचं मे. मे नंतर येतो तुमचा सा, रे, गा, मा, प. अगोदरच सांगितलं त्याप्रमाणे हा स्थिर आहे, हा कोमलही नाही आणि विकृतही नाही. प नंतर येतो तुमचं कोमल ध, कोमल ध नंतर येतो शुद्ध ध, शुद्ध ध नंतर येतो शुद्ध नी, शुद्ध ध नंतर येतंय कोमल नी, आणि कोमल नी नंतर येतंय शुद्ध नी. अशा पद्धतीनं संगीताचे 12 स्वर होतात. सा, रे, रे, ग, ग, म, म, प, ध, ध, नी, नी, शेवटी सा. आलं इथपर्यंत लक्षात? याच्यानंतरची गोष्ट लक्षात ठेवायची की संगीतामध्ये सप्तकं असतात. हे जे काय सप्तकं असतात, तुमचा जो काय बोलण्याचा आवाज आहे, सध्या मी जो काय बोलतोय तो सरासरी मध्य सप्तकात असतो. त्याला मध्य सप्तक म्हटलं जातं. याच्या खाली जे आपण म्हणतो, याच्या खालचा जो स्वर असतो, तुमचा ओरिजिनल स्वरचा जो खालचा स्वर असतो त्याला म्हणायचं मंद्र सप्तक. 4 सप्तक येतात: मंद्र सप्तक, मध्य सप्तक, तार सप्तक, अतितार सप्तक. तुम्ही जे नेहमी बोलता त्याच्या खाली जे स्वर येतात त्या स्वरांना म्हणायचं मंद्र सप्तक. याला दुसऱ्या भाषेत खरज स्वरही म्हणतात, खरज. ठीक आहे. नंतर येतो मध्य सप्तक, जिथं तुम्ही बोलता तो असतो मध्य सप्तक. नंतर ज्यावेळेस आवाजाची पट्टी वाढते आपल्या रागामध्ये, ज्यावेळेस आपल्या आवाजाची पट्टी वाढते तो असतो आपला तार सप्तक. आणि कव्वालीमध्ये आपण बघतो बऱ्याच वेळा फार लंबी तान घेतल्या जाते, तर त्या तानाला म्हणायचं अतितार सप्तकात. तर हे 4 सप्तक लक्षात ठेवायचे आवाजाचे, हे महत्त्वाचं आहे. मंद्र सप्तक, मध्य सप्तक, तार सप्तक, अतितार सप्तक. ज्यावेळेस आपण पेटीवरती येऊ तो हा मुद्दा अजून जास्त चांगल्या प्रकारे तुम्हाला समजेल, पण सध्यापुरतं ही गोष्ट लक्षात असू द्यात. ठीक आहे. नंतर याबद्दल ही पूर्ण माहिती झाली की स्वर
आपले 7 शुद्ध स्वर आहेत, 12 पूर्ण स्वर आहेत, 4 सप्तकं आहेत. आता बऱ्याच वेळा आपण ऐकतो की कोणत्या स्केलमध्ये ते गाणं आहे किंवा कोणत्या स्केलपासून ते गाणं उचलायचं आहे. ठीक आहे, तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपण त्याला सारेगमपधनी म्हणतो आणि विदेशी जी भाषा आहे की विदेशी जी संगीत आहे, संगीत एकच आहे, कुठे गेलं तरी संगीत एकच आहे, पण त्याला समजून सांगण्याची, त्याला कुठंतरी पकडून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची पद्धत ही वेगवेगळी आहे. आपल्यामध्ये सारेगमपधनी आहे, त्यांच्यामध्ये सी शार्प, डी शार्प, ई, एफ अशा पद्धतीनं आहे. हे येतं कसं हे थोडक्यात आपण समजून घेऊयात. आपला जो सा आहे त्याला म्हणायचं सी स्केल, जो कोमल रे आहे त्याला म्हणायचं सी शार्प, जो शुद्ध रे आहे त्याला म्हणायचं डी स्केल, कोमल ग डी शार्प स्केल, शुद्ध ग ई स्केल, शुद्ध म एफ स्केल, तीव्र मे एफ स्केल, एफ शार्प स्केल, प जी स्केल, कोमल ध जी शार्प स्केल, ध कोमल ध ए स्केल. हे परत आपण एकदा बघूया. सा सी स्केल, कोमल रे सी शार्प स्केल, शुद्ध रे डी स्केल, कोमल ग डी शार्प स्केल, शुद्ध ग ई स्केल, शुद्ध म एफ स्केल, तीव्र में एफ शार्प स्केल, स्थिर स्वर प जी स्केल, त्याच्यानंतर कोमल ध स्वर जी शार्प स्केल, शुद्ध ध ए स्केल, कोमलनी ए शार्प स्केल आणि शुद्धनी बी स्केल. ह्या स्केलही मी वरती तुम्हाला लिहून देईल. ह्या गोष्टी लक्षात ठेवा, यांना 2-4 वेळेस वाचा आणि ह्या गोष्टी लक्षात असू द्यात, म्हणजे कोणत्याही प्रकारचं संगीत शिकताना तुम्हाला ते सोपं जाईल. तर इथपर्यंत काही अडचण असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये सांगा, मी तिथं तुम्हाला त्याचं अजून चांगल्या पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न करेन. आणि अजून एक मंडळी, हे जे काही चॅनल आहे हे सुरू करण्यामागचा उद्देश एकच आहे की ज्यांना संगीत क्षेत्रात पदार्पण करायचे, सुरुवात करायची आहे, पण काही घरगुती अडचणी, आयुष्यातल्या अडचणी, काही कामाच्या अडचणीमुळं वेळ भेटत नाही, त्याच्यानंतर कोणी सांगणारं भेटत नाही, तर त्या लोकांची सुरुवात करून देण्यासाठी हे चॅनल सुरू केलं आहे. तर या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कॉमेंटही करा, म्हणजे जे होतकरू आहेत, ज्यांना याची गरज आहे, त्यांच्यापर्यंत हे पोचवा, त्यांचा संगीताचा प्रवास सुरू करण्यात तुम्हीही मदत करा. तर आजचा आपला महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूयात की आपल्याला बासरी सुरू करताना सुरुवात कशी करायची. ही बासरी आहे, हे मी ह्या जे बासरी आहे या बासरीला जर तुम्ही बघितलं तर ही जी बासरी आहे याला सर्वात वरती एक छिद्र आहे, त्याच्यानंतर खाली 6 छिद्र आहेत, 1 2 3 4 5 6 आणि एक सगळ्यात शेवटी एक छिद्र आहे. या छिद्राचं काम काय आपण ते नंतर ज्यावेळेस जसं पुढे जाऊ त्यावेळेस कळेल. पण हे 6 छिद्र आणि हे जिथून आपल्याला फुंकर फुकायची आहे ते छिद्र. बासरीची सुरुवात करताना सर्वात पहिले तुम्हाला जे फुंकायचं जे छिद्र आहे तर त्याच्यामधनं तुम्हाला हवा ही पास करायची आहे. सुरुवातीचे जोपर्यंत प्रत्येकाचं समजून घेण्याची, सराव करण्याची आणि ती इम्प्लिमेंट करण्याची पद्धत ही वेगवेगळी असू शकते, वेगवेगळा असू शकतो, त्याच्यामुळं त्याला वेळ हा लागू शकतो. पण तुम्ही तुमचे प्रयत्न सुरू करायचे. सुरुवातीला तुम्हाला या छिद्रामधनं फक्त हवा फुंकायची आहे. कशी? होठ ठेवायचे आहेत या छिद्रावरती आणि तुमची हवा फुंकायची आणि ती हवा फुंकल्यानंतर बासरीमधून आवाज आला पाहिजे, ना की तुमच्या फुंकण्याचा आवाज आला पाहिजे. कसं दाखवतो. माझे ओठ आणि हे छिद्र. बस असा आवाज निघला पाहिजे. आता मी ते वाजवतोय म्हणून तो सहज आवाज निघतोय. ज्यावेळेस तुम्ही ते करायला जाल त्यावेळेस तो आवाज सहजासहजी निघणार नाही. याच्यासाठी लागतो तुम्हाला सराव.
तर हा सराव रोज 10 ते 15 मिनटं तुम्ही चालू ठेवा. दुसरा भाग, सर्वात पहिले तर ही प्रॅक्टिस करायची आहे की आवाज या बासरीमधनं निघाला पाहिजे, तुमच्या हवेचा नाही. दुसरी गोष्ट, बासरी पकडायची कशी. जर मी उजव्या हाताचा आहे तर माझा डावा हात सर्वात पहिले 3 छिद्रावरती असेल आणि माझा जो उजवा हात आहे तो नंतरच्या 6 छिद्रांवरती असणार. माझी बासरी मी अशा पद्धतीनं पकडणार. आलंय लक्षात. तुमचा डावा हात हा बासरीच्या वरतून पहिले 3 छिद्र आणि तुमचा उजवा हात बासरीच्या मागनं समोरच्या 3 छिद्रावरती, आणि तुम्हाला बासरी अशी पकडायची आहे आणि इथं ओठ ठेवून तिथं फुंकायचं आहे. अशा पद्धतीनं तो आवाज निघला पाहिजे. याला थोडा वेळ लागेल. सर्वात पहिले बासरी कशी पकडायची याचा सराव आणि या छिद्रामधून आवाज निघाला पाहिजे. रोज 10 ते 15 मिनटं तुम्ही जितकी जास्त सराव कराल तितक्या पटकन तुम्हाला हा आवाज बासरीमधून काढता येईल. तर सुरुवातीला आजचा जो पहिला भाग आहे इथेच थांबूयात. परत एकदा सांगतो, संगीताचा प्रवास सुरू करण्यासाठी तुमचा हे चॅनल उघडलेलं आहे. जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा आणि गरजूंपर्यंत नक्की पोचवा. अगदी खरंच.